हे का नाही? हे तुमचं काम आहे. पण आपल्या झालं काय माहिती आहे का, आपल्या समाजाचं एंटरटेनमेंटवर जास्त भर आहे. कोणीतरी बोलला, मजाक झाली, तात्पुरतं आपण ते हसायलो तर पुन्हा विसरून चाललो. कारण आपल्याला गरज काय आहे? विकासाची. 2014 पासून डायलॉग आपण विकासावर आणला. या देशाला विकासाची नाही, गरज आहे परिवर्तनाची. विकास आणि परिवर्तन या दोन गोष्टीत फरक आहे. विकास म्हणजे काय? तुम्ही एखाद्या हॉटेलवर बसलेत, हॉटेलवर बसल्याच्या नंतर एक जण आलं आणि आल्याच्या नंतर म्हणलं मला 10 रुपये पाहिजे. तुम्ही त्याला विचारलं कशाला पाहिजे? त्यानं सांगितलं मला भूक लागली आहे. तुम्ही त्याला 10 रुपये दिले, त्यानं समोसा खाल्ला, त्याची भूक भागवली. हा झाला विकास. उद्या पुन्हाही त्याला भूक लागणार आहे. उद्या पुन्हाही त्याच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे. ती कायमस्वरूपी पोटाची भूक भागविणे म्हणजे परिवर्तन. या देशातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देणं हे सरकारचा झाला विकास. पण माझ्या मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना या देशामध्ये कर्ज मागण्याची वेळच न येऊ देणं म्हणजे झालं परिवर्तन. ते परिवर्तन आपल्याला करायचंय. त्या परिवर्तनाची आपल्याला गरज आहे. पण प्रॉब्लेम झाला काय माहितीये का, आपल्या इथं ज्याच्यावर अन्याय होतंय ते आणि जे अन्याय सहन करतंय ते, हे दोघंच एकमेकाला भाषण द्यालेत. पहा, ज्याच्यावर अन्याय व्हायला ते आणि जे अन्याय सहन करायला ते. म्हणून एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हाणता येत नसतात. त्यासाठी रणरण त्या उन्हामध्ये फिरावं लागतं. त्या उन्हाची तीव्रता सहन करावी लागते. आपल्या मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात आणि त्या भेगा सहन झाल्यावर कळते दुष्काळ का आहे. पण आपले दलिंदर चाळे गावात आमदार आला त्याच्यासोबत सेल्फी. तेच बदलायचं तुला. काही काही मी दलिंदर पाहिले मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे झाकण जुलिया, तू हा नंबर तरी आहे का त्याच्याकडं? त्यानं तू स्टेटस पाहिलंय का? तुला काही गरज आहे का? अरे त्या आमदारा खासदारांना मुख्यमंत्र्याचे स्टेटस ठेवण्यापेक्षा राबून दिवसभर शेतात व्यथा व्यक्त करून तू ह्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण करणार ती ह्या बापाचं स्टेटस ठेव. जेव्हा जेव्हा तू पलीकडे जाशील कुठंतरी ती ह्या मनात विचार येईल की माझ्या बापासाठी काय होईना, मला माझा मार्ग बदलायचा आहे. ते तुला करावं लागेल. आणि परिवर्तन साधं सुद्धा नसते. भाषणानं परिवर्तन होत नाही. परिवर्तन भाषणानं झालं असतं तर घराघरात वक्ता तयार झाला असता. आजकाल वक्ते कमी वक्ते वाढलेत. वक्ते पाहिले, या धर्मावर बोल, त्या धर्मावर बोल, देवावर बोल, याला बोल, धतुरा यायचं खरं नाही. पण डायलॉग हाणतेत का नाही? हे चालू आहे का नाही? तेव्हाच आपलं काम आहे. जर तसं असतं तर काय केलं असतं? प्रत्येक घरात वक्ता तयार झाला असता. घरातल्या प्रत्येकाने एक वक्ता तयार केला असता. म्हणले असते आम्ही बोर झालोत, तू इथं जाऊन बोल म्हणजे आम्ही सुधरू. त्यानं होणार आहे का? नाही. गावात सरपंच आलाय, गावात पोलीस पाटील आहे, गावात लोकप्रतिनिधी आहे. त्याच्या माईच्या अंगावरली साडी पाहायची आणि घरी गेल्यावरती ह्या माईच्या अंगातली साडी पाहायची. दोन साडीतला फक्त फरक लक्षात घ्यायचा. त्याला बसू द्या. त्याच्यामुळेच मी त्या आळसावर बोलू लागलो भाऊ. एकदा आळसाचं उदाहरण सांगतोच. तसे लय उदाहरणं आपल्याकडे आहेत. आपला काय युट्यूबला कार्यक्रम उगाच गाजला काय? त्या शिवा दिल्यामुळं गाजलाय. पण त्या बी लोक माहिलेत गोड वाटायल्यात. आपला कार्यक्रम काय, गावात मुख्यमंत्री आले आणि पहिले मलाच बोलले. एकाने विचारलं काय बोलले? मी स्टेजवर उभा होतो, ते म्हणले खाली उतर. म्हणजे निंदा मंदा आपला बेसरामाचा धंदा सुधारणार नाही. नो परिवर्तन हे का? महिला मंडळ आहेत आणि इथं पुरुष मंडळ आहे. पहिले काय करायचं माहिती आहे का? आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थानं तमाशाकडे जाणारा वर्ग इथं बसवण्याची ताकद या महाराष्ट्रात एकाच माणसात आहे. त्यांचं नाव आहे इंदोरीकर महाराज. नाही तर कीर्तनाची आवड कोणालाच नव्हती. आणि पहिले कीर्तन बी काय होते बाबा की त्याच्यामध्ये कार्यक्रम वेगळा होता. कीर्तनकार महाराजांना विनंती, विनोदाचार्य शब्द लावायचा नाही समोर. विनोद हे कीर्तनाचं साधन नाही. हा, ते प्रबोधनाचं साधन आहे, भक्तिभावाचं साधन आहे. ईश्वर आणि मानव याच्यातला दुवा म्हणजे संत आहे. जी डोक्याने चालतात ती पंत आणि जी अंतकरणातून समाजाला चालवतात ती संत. गरज सध्या संताची आहे. त्या संताची मायबोली आपल्या महाराष्ट्राची आहे. म्हणून इथं बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, काय करायचं तर करा. तुम्ही आज किती राबले, किती पैसे कमवले तर 5-10 कोटी रुपये आपल्या अकाउंटवर जमा होणार नाहीत. विनंती आहे, घरी 8-9 वाजता जेव्हा जेवायला बसले ना, आपलं दलिंदर कार्ट आणि कार्टी सोबत जेवायला बसले पाहिजे. 1-2 तास आपण आपल्या लेकरासोबत बोललो पाहिजे. आपल्या लेकराचा संपर्क कोणासोबत हे पाहिला पाहिजे. आपलं दलिंदर लेकरू कोणत्या युवा नेत्याचं स्टेटस ठेवायला त्या नेत्याला याला सोबत 10 बाय 10च्या रूममध्ये हल्लं पाहिजे.